नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर अजित पवार यांनी देगलूर येथील शहीद जवान सचिन वंजे यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. सचिन वंजे हे जम्मू काश्मीर मध्ये दरीत लष्कराचं वाहन कोसळून शहीद झाले. शहीद जवान सचिन वंजे यांच्या पत्नी आणि आई वडील यांची भेट घेऊन सांत्वन केले. राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. आता काही घोषणा झाली नाही, मी त्यांचं ऐकून घेतलेलं आहे, पत्नीचं ऐकून घेतलेलं आहे आणि काय करायचं ते आता आम्ही ठरवतोय. त्यांच्या बहुतेक ज्या गोष्टी त्या कशा मार्गी लावता येतील हा प्रयत्न राज्य सरकार पूर्णपणे करेल, एवढा मी शब्द देतो. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.